मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत या संडेची डबल हेडरची दुसरी मॅच, दिल्ली कॅपिटल्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या दोन्ही टीम्स ज्या आहेत ह्या दुसऱ्यांदा भिडतात एकमेकांसमोर. गेल्या वेळी जी या दोघांमध्ये मॅच झालेली होती त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारलेली होती. RCBला त्यांच्या होम ग्राउंडवरती जाऊन हरवलेलं होतं आणि KL राहुलने 93 रन्स केलेले होते त्या मॅचमध्ये आणि दिल्लीला सिंगल हँडेडली जिंकवलेली होती ती मॅच. स्वतः बघूया या मॅचमध्ये काय होतंय. आपण हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दोन्ही टीम्सचे प्लेयर रिपोर्ट्स, मॅचअप्स आणि फॅन्टसी 11ची टीम बघून घेणार आहोत. सो सुरुवात करूया. ही मॅच होणार आहे दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवरती. आता हे जे होम ग्राउंड आहे हे विराट कोहलीचं सुद्धा होम ग्राउंड आहे. सो उद्या विराट कोहलीवरती नजरा असणार आहेत कशा प्रकारे खेळत आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खासियत म्हणजे ह्या स्टेडियममध्ये शॉर्ट बाउंड्रीज आहेत. सो ह्याच्यामध्ये चांगले हिटर बॅट्समन जे असतील ते मोठा स्कोअर करू शकतात, त्याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. स्पिनर्सला थोडीशी हेल्प ह्या ग्राउंडवरती भेटू शकते, पण शॉर्ट बाउंड्रीज असल्यामुळे मिस टाईम जरी झाला तरी 6साठी बॉल जाऊ शकतो. ह्या दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड 32 लढती झाल्यात. RCBने 20 जिंकल्या, दिल्लीने 12 जिंकल्या. पण यावेळीची दिल्ली ही वेगळ्या फॉर्ममध्ये चालली आहे. सो उद्याच्या मॅचमध्ये सुद्धा दिल्ली फेवरेट असेल. त्यानंतर टोटल मॅचेस या ग्राउंडवरती झाल्यात 92. ॲव्हरेज स्कोअर आहे 170हून अधिक. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकले 45 मॅचेस, बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकले 47 मॅचेस. स्कोरिंग पॅटर्न 150हून कमी स्कोअर 22 वेळा झालाय. 150 ते 169 स्कोअर 24 वेळा झालाय. 170 ते 189 स्कोअर 23 वेळा झालाय आणि 190हून अधिक स्कोअर 23 वेळा झालाय. बॉलर्स कशा प्रकारे परफॉर्म करतात हे स्टेडियमवरती टोटल 92 मॅचेसमध्ये पेसर्सला 395 विकेट्स आहेत आणि स्पिनर्सला देखील 221 विकेट्स आहेत. स्पिनर सुद्धा क्वालिटी स्पिनर्स असतील तर गेममध्ये येऊ शकतात. टीम जाणून घेऊया. दिल्लीपासून सुरुवात करूया. अक्षर पटेल कर्णधार असतील. जेक फेदर मॅग्रक सध्या खेळत नाही आहे, सो त्या जागी करून नायर ओपनिंगला येतील आणि अभिषेक पोडवलसोबत ओपनिंग करतील. त्यानंतर KL राहुल, त्यानंतर त्रिस्टन स्टप, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा आणि सोबत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतील गेल्या मॅचमध्ये 4 विकेट घेतलेले मुकेश कुमार. त्यानंतर RCB कडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली ओपनिंग करतील. त्यानंतर रजत पटीदार, देवदत्त पडिक्कल, लियम लिव्हिंगस्टनच्या जागी रोमारिओ शेफर्ड खेळत आहेत सध्या. त्यानंतर जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवूड आणि यश दयाल हा यांचा संघ असेल. सुरुवात करूया विराट कोहलीपासून. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गेल्या 5 मॅचेसमध्ये 3 50s आहेत. गेल्या मॅचमध्ये 70, 73, 1, 62, 22. उद्याची मॅच त्यांच्या होम ग्राउंडवरती आहे, ज्या होम ग्राउंडवरती त्यांचा ॲव्हरेज आहे 69. T20 क्रिकेटमध्ये 69 ॲव्हरेज असणं म्हणजे खूप चांगला खेळ आहे हा. दिल्लीच्या विरुद्ध 22, 27, 55, 50, 12. वेन्यूवरती 10 इनिंग्स 483 रन आणि 69चा ॲव्हरेज आहे. त्यानंतर फिल सॉल्ट रिसेंटमध्ये 26, 1, 4, 65, 37. दिल्लीच्या अगेन्स्ट 37, 68, 18. वेन्यूवरती 5 इनिंग्स 175 रन. हे पिच यांना सुद्धा खूप आवडेल शॉर्ट बाउंड्रीज असल्यामुळे. देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गेल्या 3 मॅचमध्ये ऑलमोस्ट 3 50s आहेत. 50, 61, 40, 1, 37. दिल्लीच्या विरुद्ध 1, 3, 48, 54, 0 वेन्यूवरती अजून खेळले नाहीत. रजत पटीदार रिसेंटमध्ये 1, 12, 23, 25, 64. दिल्लीच्या अगेन्स्ट 25, 52, 31 वेन्यूवरती अजून नाही खेळलेले आहेत. त्यानंतर रोमारिओ शेफर्ड रिसेंटमध्ये 0 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 2 रन, 0 विकेट. दिल्लीच्या अगेन्स्ट 39 रन केले आणि 1 विकेट घेतली. पण त्यांची ही जी इनिंग आहे ही मुंबई इंडियन्सकडून खेळताना आलेली होती गेल्या वर्षी, ज्या वेळेला एनरिच नॉर्कियाला त्यांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये खूप जास्त मारलेलं होतं. सो 39 रन केलेले आणि 1 विकेटही घेतलेली. वेन्यूमध्ये अजूनही नाही खेळले. जितेश शर्मा 20, 11, 2, 3, 40. दिल्ली विरुद्ध फॉर्म काही विशेष चांगला नाही आहे. 3, 9, 0, 5, 44. वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये केवळ 5 रन ह्यांनी केलेले. त्यानंतर कृणाल पांड्या रिसेंटमध्ये 2 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 18 रन, 0 विकेट. दिल्लीच्या अगेन्स्ट 18 रन, 18 रन, 3 रन, 15 रन, 9 रन. विकेट लेस आहेत दिल्लीच्या अगेन्स्ट पूर्ण. वेन्यूमध्ये 6 इनिंग 166 रन, 2 विकेट भेटले. त्यानंतर टीम डेव्हिड जेव्हा जेव्हा संधी भेटते तेव्हा तेव्हा खूप चांगला खेळतात. 23, 50, 37, 1, 32. दिल्लीच्या अगेन्स्ट 37, 37, 45, 13, 34 वेन्यूवरती 2 इनिंग्समध्ये 50 रन यांनी केलेले आहेत. त्यानंतर भुवनेश्वर कुमार 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 2 विकेट.
दिल्लीच्या अगेन्स्ट 2 विकेट 1 विकेट 1-2-1. वेन्यूवरती 9 इनिंग्स 12 विकेट आहेत. जॉश हेजलवूड गेल्या सामन्यातले हिरो, ज्यांनी 4 विकेट घेतलेल्या होत्या गेल्या सामन्यात. त्याच्या आधी 0-3-1-0. दिल्लीच्या विरुद्ध 0-1-3-2-1. वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये केवळ 1 विकेट ह्यांच्या खात्यामध्ये सध्या आहे. यश दयाल रिसेंटमध्ये 1-0-0-1-1. दिल्लीच्या अगेन्स्ट 1-3-0. वेन्यूवरती 1 इनिंग 0 विकेट. सुयश शर्मा हो रिसेंटमध्ये 0-2-0-0-1. दिल्लीच्या अगेन्स्ट 1 विकेट आहे. वेन्यूवरती अजूनही यांना खेळायची संधी नाही भेटलेली आहे. त्यानंतर दिल्लीची टीम करुण नायर ओपनिंग करतील. 15 रन 31 रन 0 रन 89 86. RCBच्या अगेन्स्ट 15-1 29 26-4. वेन्यूवरती 15 इनिंग 492 रन्स. हे ओपनिंग करतील अभिषेक पोरल सोबत. रिसेंटमध्ये ह्यांचाही फॉर्म चांगला आहे. 51-18 49 33-7. RCB विरुद्ध फॉर्म चांगला नाही आहे. 7-2-5. वेन्यूवरती 8 इनिंग्स 304 रन. KL राहुल रिसेंटमध्ये 57-28 38 15 93 आणि हे 93 रन RCBच्या अगेन्स्ट आलेले आहेत. नॉट आऊट 93 रन. त्याआधी 20-0-18-79. वेन्यूवरती 5 इनिंग्स 93 रन्स आहेत. त्यानंतर ट्रिस्टन स्टॉप्स रिसेंटमध्ये 31-34 1-38 24 ह्यांना सुद्धा संधी भेटते, तर चांगला खेळ करतात. RCBच्या अगेन्स्ट 38-3. वेन्यूवरती 7 इनिंग्स 217 रन. अक्षर पटेल फाफ डू प्लेसिस बाहेर गेल्यामुळे अक्षर पटेल ला चांगलं प्रमोशन भेटतं बॅटिंगमध्ये. चांगला खेळ दाखवतात. 34-39 34 रन केले आहेत. त्या मॅचला 1 विकेट पण घेतली. त्याच्या आधी 9 रन केले. त्याच्या आधी 15 रन केले. RCBच्या अगेन्स्ट 15 रन 57 रन 2 रन 21 रन केले. 1 विकेटही घेतला. 10 रन केले. 1 विकेटही घेतला. वेन्यूमध्ये 24 इनिंग्स 512 रन आणि 17 विकेट्स. उद्याच्या मॅचमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन्सीसाठी चांगला चॉईस असतील. आशुतोष शर्मा रिसेंटमध्ये 37-15 17-1 66. RCBच्या अगेन्स्ट 8 रन आणि वेन्यूवरती 2 इनिंग 32 रन. विपराज निगम फॉर्म जास्त काही चांगला नाही आहे. गेले 3 मॅच विकेटलेस. त्याच्या आधी 14 रन केले 2 विकेट घेतले. त्याच्या आधी 2 विकेट घेतले. RCBच्या अगेन्स्ट 2 विकेट. वेन्यूवरती 2 इनिंग 14 रन केले आणि 2 विकेट्सही घेतलेले आहेत. त्यानंतर कुलदीप यादव रिसेंट 0-1-1-2-2. RCBच्या अगेन्स्ट 2-1-0-2-1. वेन्यूवरती 18 इनिंग्स 20 विकेट. मिचेल स्टार्क रिसेंटमध्ये जास्त काही विकेट्समधनं पॉईंट्स नाही देतात तुम्हाला फॅन्टसीमध्ये. 1-0-1-0-0. RCBच्या अगेन्स्ट 0-1-0. वेन्यूमध्ये 3 इनिंग्स 4 विकेट आहेत. त्यानंतर मुकेश कुमार गेल्या मॅचमध्ये 4 विकेट भेटल्या. त्याच्या आधी 1-0-1-1. RCBच्या अगेन्स्ट 1-1-1. वेन्यूवरती 13 इनिंग 14 विकेट्स आहेत. सो आता आपण एव्हरी इंडिव्हिज्युअल प्लेअरचा मॅचअप्स बघूया. फक्त फिल सॉल्टचा मॅचअप आहे इथे. अक्षर पटेलने 2 वेळा आउट केलेला आहे. केवळ 9चा ॲव्हरेज आहे. 4 इनिंग्समध्ये 18 रन खर्च करून अक्षर पटेलने 2दा आउट केलं आहे. सो उद्या अक्षर पटेल लास्टच्या मॅचप्रमाणे पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करू शकतात आणि परत एकदा फिल सॉल्टची विकेट घेण्याचा प्रयत्न करू शकतात. सो मित्रांनो आता आपण फॅन्टसी 11ची टीम बघून घेऊया. पण लक्षात घ्या ही माझी फायनल टीम नसेल. फायनल टीम तुम्हाला टॉस नंतर टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तिकडून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्हाला. सो फायनल टीम आता आपण बघून घेऊया. टीममध्ये आपले आहेत KL राहुल, फिल सॉल्ट, अभिषेक पोरल. KL राहुल उपकर्णधार वाईस कॅप्टन. कॅप्टन आहेत विराट कोहली, करुण नायर, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, अक्षर पटेल, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि कुलदीप यादव. सो ही माझी सध्याची टीम आहे. परत एकदा सांगते ह्या टीममध्ये काही चेंजेस होऊ शकतात जे तुम्हाला टेलिग्रामवरती जो फायनल टीम भेटेल त्यामधनं नक्कीच कळून येईल. मित्रांनो अशा प्रकारची व्हिडिओ बनवायला डेटा गोळा करायला भरपूर टाईम लागतो, एफर्ट लागतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व टेलिग्रामची लिंक वगैरे दिली आहे, तिथून जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.